एखाद्या सिनेमाचं एवढं गारुड असावं हे खरंच नवल आहे. याला चॅनलही आहे, कारण चॅनलवर दर आठवड्यात फिल्म्स होतात, त्यामुळे त्या रिपीट होतात, हो की नाही? नक्कीच ते पाहिलं जातं. हे लहान मुलंही अजून आपल्याला ओळखतं, म्हणजे हे कौतुकास्पद आहे की 5-10 वर्षाचे मुलंही अरे माहेरच्या साडीतली नायिका हे म्हणणं, हे आपल्याला खूप अगदी बरं वाटतं ऐकायला. भले आपण लक्ष नाही दिलं तरी ऐकूनही आनंद होतो. मध्ये मध्ये येत आहेत. आता हे अजून परत चिडणार आहेत माझ्यावर. चिडलेले होते मागच्या वेळेला. म्हणजे ते कोणावर चिडले ना सर्वात जास्त, चित्रपट जबरदस्त चालला. ते म्हणाले माझा चित्रपट अजून 200 महिने 100 दिवस चालला, 100 वॉटेवर चालला असता, फक्त तू आणि विक्रम गोखलेनी माझं गाणं कापलत. 5 कडवी होती माहेरची, 6 कडवी होती, आणि आम्ही सुबल 3च गेली. ऐक ना, आणि विक्रम गोखले आणि माझं तेव्हा शूटिंग चाललेली होती हिंदीची वगैरे. मला विक्रमला सुबलदा होते म्युझिक डायरेक्टर, ह्याला कोरिओग्राफर, आणि चारू कॅमेरामॅन, आणि त्याला पण पटवला होता. सो हे करू नका. 6 कडवी कोण बघणार, आणि तेवढा वेळ पण नाही. जरा सुबलदा गेला त्यांच्याकडे, दादा वो इतनाच करते ऐसा वैसा काहीतरी बोलला. आता तेव्हा त्यांनाही वाटलं असेल चला ठीक आहे होऊन जाऊ दे. आणि नंतर जर 6 आठवडे, म्हणजे ते 6 कडवी झाली असती तर हा चित्रपट मला वाटतं किती 300 आठवडे. 3 कडवी 6 कडवी होती. तर त्याच्यातली हे बोलले की इतकं मोठं पिक्चर गाणं कोण बघणार, सुबलदा बोलले. तर पहिला मला चारू आपलं सुबलदा बोलले की हल्लीचं पब्लिक एवढं काही बसणार नाही आहे, म्हणजे मला असं वाटतं हे आपण गाणं अर्धच ठेवूया. मी त्यांचं काय ऐकलं नाही. आलं का लक्षात? मग काय झालं, नंतर चारू आला, म्हणजे मी आता मूडमध्ये आहे असं बघून आला आणि मला बोलला, साहेब हे गाणं मोठं नाही का वाटत तुम्हाला? तर म्हटलं नाही नाही, मला फार मोठं वाटतं बघा तुम्ही, कारण इतके लोक बसणार नाही त्यात. त्यालाही पाठवलं परत. नंतर काय झालं, नंतर हा आला. आता ह्याचं गाण्याच्या बाबतीत मला सगळं माहीत होतं, कारण ह्याचं आणि हिचं गाणं मी पिक्चराईज करत होतो तेव्हा माहिती होतं. आणि मी म्हटलं अजिंक्य देव पण मला सांगतोय गाण्याबद्दल. तर यालाही पाठवला. पण सगळ्यात आमच्यात वासरात लंगडी गायची आणि होती विक्रम गोखले. आणि तो मग त्याच्या स्टाईलने वगैरे बघ, मलाही असं वाटतं मोठं आहे गाणं, आता तू प्रोड्युसर आहे, तू बघ बाबा, तू निर्णय घ्यायचा काय आहे. तर मी तिथं पझल झालो अक्षरशः. मी म्हणजे 24 जण मला सांगतात मी कुठंतरी चुकतोय. मग यांनी बरोबर ते ब्रेन वॉशिंग करेक्ट केलं. आणि झालं काय की त्याच्या अगोदर दादांचा पिक्चर प्रोड्यूस झाला होता, त्याच्यात आमचे सगळे पैसे कंप्लीट झालं होतं पिक्चर, आणि सगळे पैसे अडकले होते, आणि इमिजिएट माझं सुरू झालं. त्यामुळं फायनान्स सगळा दोन्ही पिक्चरमध्ये कंप्लीट अडकला. मग मी म्हटलं चला आपण पहिलंच पिक्चर करतोय, आणि हे गाणं जर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठं झालं तर नंतर पिक्चराईज केल्यानंतर कापायचं तर खूप नुकसान होईल आपलं. मग त्याच्यावर विचार केला, आणि मग ते गाणं मी एडिट केलं, आणि ते 3 कडवी घेऊन मी आलो, आणि ते पिक्चराईज झालं गाणं. त्याच्यात पण गंमत अशी, हिचं लग्नाचा शॉट. हो, आणि ह्याला मिठी मारून ती रडते असं होतं तिथे. आणि त्या शॉटमध्ये असं म्युझिक होतं, मधलं म्युझिक पीस. तर मी सुबलदाना काय म्हटलं, सुबलदा तुम्ही सगळी गाणी करा, पण हे गाणं डायरेक्टरचं आहे आणि ते मी लिहिलेलं आहे गाणं, फक्त नावावर हेबुडकरांच्या. तर ते गाणं मी लिहिलं आहे, तर मला हे मी पिक्चराईज करेल. आणि त्याच्यात काय नाही, लग्नात नुसतं चाललं आहे, ह्याला मिठी मार, तिथे रड, तिथं पुढे जा, असंच करायचं, बाकी काय. हां, नाही मीच करेल ते गाणं. आणि म्हटलं करा, आणि एवढं करून अगोदर त्याने ते गाणं अर्ध केलं, एवढं करून. आणि मग या शॉटमध्ये अलका तिकडे उभी, इथं तो आपला रमेश उभा, आणि त्यांनी सांगितलं की अलका तू तिथून ह्याची मिठी सोडून रडताना तू तशी येऊन ह्याच्याजवळ उभी राहा. अलका जशी यायला लागली, अर्ध्यावरच म्युझिक संपला. अर्ध्यावर संपला. मग
सुबलदा आले, हिच्या कानात काहीतरी आपलं सांगितलं. आता मला माहितीये काय सांगणार, तिला सांगणार तू डबल स्पीडने ये, बरोबर आहे, ह्याच्याशिवाय काय सांगणार. मी म्हटलं बघूया काय करतायत आता. तशी अलका डबल स्पीडने, म्हणजे इतकी सिरियस असलेली, रडत असलेली, हो. ती आता चालली तिकडे सासरी माहेर सोडून. म्हटलं इतकी दुःखी होती आणि नंतर ती एकदम स्पीडमध्ये आली हो. म्हणजे जसं एखाद्या मुलीला सासरी जाण्याची घाई होती का काय, असं झालं ते. पण मी जरा वेगळ्या नॉनव्हेज भाषेमध्ये सुबलताना बाजूला घेतला आणि बोललो. असं बोलल्यावर त्यांना असं वाटलं की खंजीर बसला, आलं का लक्षात. आणि मग ते डोकं पळत गेले आणि दोन्ही डोकं धरून असं डोकं धरून बसले तिकडे. म्हणजे मी असं बोलेल त्यांना कल्पना नव्हती. मग आले, मग त्यांना म्हटलं सुबलदा असं नका करू, तुम्ही एक काम करा, अलका हे त्याच स्पीडने येणार, फक्त ह्याला मागे पुढे उभा करा तिकडे तिथे, आणि तिला जसं आहे तसं जेवू द्या, आणि मग तसं ते पिक्चरायचं. आणि हे गाणं ज्यावेळेस पिक्चरमध्ये मी बघितलं थिएटरमध्ये, तर सुरू झालं आणि गाणं संपायला येतं ना, तेव्हा लोक रडायला सुरुवात करतात आणि गाणं संपतं. हा हे नाही आणि शेवटपर्यंत मला नाही ह्यांचं पॉलिटिक्स मला शेवटपर्यंत कळलं नव्हतं. मग मी रात्री 10 वाजता सुबलदाना फोन केला. म्हटलं सुबलदा मी गाण्याची वाट लावली, म्हटलं होतं मी गाणं करेल, पण काय हरकत नाही, गाणं आता इतका पिक्चर सुपरहिट झाला आहे की ह्या गाण्यावर आपण पूर्वी केलाय त्याच्यापेक्षा डबल खर्च करून हे गाणं आपण पिक्चराइज रिशूट करूया. मग ते जरा गप बसले, बोलले काय हरकत नाही, ठीक आहे. मग दुसऱ्या मानाने मीच विचार केला की करोडो रुपये जरी खर्च केले ना, तर पहिल्यासारखं ते गाणं होत नाही, ती सिच्युएशन नाही, कारण तेच रिपीट करतो ना, तर आर्टिस्टच्या पण त्या भावना तेवढ्या येणार नाही ज्या आत्ता आलेल्या आहेत. तर म्हटलं जाऊ दे, मी कॅन्सल केलं आणि ते गाणं पिक्चरमध्ये फुल आहे. हा, तर असं या गाण्याच्या बाबतीत आणि हे आणि आत्ता मला तो 1 वर्षापूर्वी भोरला आला, 1.5 वर्षापूर्वी बोलला त्या पॉलिटिक्स मध्ये मी पण होतो.